सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांना कृपावंत होऊन प्रदान केलेल्या पवित्र पादुका प्रथमच कागल परिसरातील भाविकांच्या दर्शनासाठी आणण्यात आल्या. श्रीमंत मालोजीराजे भोसले तिसरे आणि संयुक्ताराजे भोसले यांच्या पुढाकारातून हा ऐतिहासिक दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळी मोटेच्या विहिरीवरील बंगल्यात मंत्रोच्चारात पादुकांचा विधिवत अभिषेक सोहळा पार पडला. हा अभिषेक श्रीमंत प्रवीणसिंह राजे आणि नंदितादेवी राजे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर बसस्थानका शेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पादुकांचं आगमन झालं. तेथून सजवलेल्या पालखीतून टाळ मृदंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढत पादुका श्रीराम मंदिरात आणण्यात आल्या. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. श्रीराम मंदिरात विधिवत पूजन करून पादुका दर्शनासाठी विराजमान करण्यात आल्या. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली होती. यावेळी अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले, श्रीमंत सयाजीराजे भोसले, राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे, वीरेंद्रसिंह राजे घाटगे यांच्यासह कागल परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या निमित्तानं कागलचे घाटगे घराणे आणि अक्कलकोटच्या भोसले घराण्यांमधील ऐतिहासिक ऋणानुबंधांना उजाळा मिळाला.